आताची मोठी बातमी वर्ध्यात वोट चोरी झाल्याचा काँग्रेसचा आरोप। शहरात काँग्रेसने बाईक रॅली काढत वेधले लक्ष। विधानसभा निवडणूक काळात वर्धा विधानसभा क्षेत्रात वाढलेली टक्केवारी ही संशयास्पद। 45 दिवसाच्या आत निवडणूक आयोगाला डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज मागितले, अजून दिले नाही, काँग्रेसचा आरोप। वर्ध्यात वोट चोरी असल्याचा काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांचा आरोप। वर्ध्यात वोट चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक। काँग्रेसने शहरात बाईक रॅली काढत वेधले लक्ष। आर्वी नाका, पावळे चौक, छत्रपती शिवाजी चौक, बजेट चौक मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली। सरकारच्या विरोधात काँग्रेसची घोषणाबाजी। आताची मोठी बातमी वर्ध्यातून बघतोय। वर्ध्यात वोट चोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मी वर्धा विधानसभेचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार होतो आणि यावेळेस मला निश्चित वाटत होतं की जे देशातलं वातावरण होतं, लोकसभेचं वातावरण पाहता महाराष्ट्रामध्ये ज्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या सीटा उमेदवार निवडून आले, निश्चितपणे काँग्रेसचा विजय होता। परंतु अचानकपणे एका रात्रीमधून काय घडून आलं, कारण की मतदानाची टक्केवारी वाढून गेली। आम्ही इलेक्शन कमिशन आयोगाला 17C आणि सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसाच्या आत मागितलेले आहे। त्याचे माझ्या जो रिसिव्ड कॉपी आहे कलेक्टर वर्धा इलेक्शन याला सुद्धा आम्ही दिलेले आहे आणि हायकोर्टात सुद्धा मी रिट पिटिशन टाकलेली आहे। आणि मला यावेळेस पूर्णपणे निश्चितपणे वाटते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झालेली आहे। आमचे पक्षाचे अध्यक्ष, पक्षाचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष माननीय खरगे साहेब यांनी सुद्धा हा संसदेमध्ये मुद्दा मांडलेला आहे। आणि ह्या देशामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने जी हा देश जो आहे, बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे, ती लोकशाही नसून हुकुमशाही एका प्रकारे हुकुमशाही चालू आहे। आम्हाला कुठेच न्याय मिळून नाही राहिला, ना हायकोर्टात मिळत आहे ना सुप्रीम कोर्टात मिळत आहे। तर आम्हाला यापुढे मला असं वाटते की जनतेच्या कोर्टातच जावं लागेल पुढे 5 वर्षानंतर, आणि जनताच आम्हाला न्याय देऊ शकेल। तक्रारीचं काहीच उत्तर मिळालं नाही। वरतून आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं, त्यांनी कलेक्टर वर्धेला पत्र सूचना दिलेल्या आहे। कलेक्टर वर्धाकडून काहीच सूचना आम्हाला अद्यापर्यंत मिळालेल्या नाही।